भंडारा नगर परिषद चुनाव के बाद वैनगंगा सभागृह में बनाए गए स्ट्रांग रूम की सुरक्षा और भी कड़ी कर दी गई है। एसआरबी और स्थानीय पुलिस की संयुक्त टीम सीसीटीवी निगरानी और मजबूत सीलिंग व्यवस्था के बीच ईवीएम मशीनों पर निगरानी रखी जा रही है। शिवसेना पदाधिकारियों द्वारा उठाए गए सवालों के बाद सुरक्षा कवच और भी मजबूत किया गया है। परिसर की चारों ओर से निगरानी के लिए कुल 20 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। स्ट्रांग रूम के दरवाजे पर 2 प्रमुख अधिकारियों के हस्ताक्षर वाला सील पेपर लगाया गया था, लेकिन शिवसेना पदाधिकारियों द्वारा सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठाए जाने के बाद अन्य अधिकारी कर्मचारियों के हस्ताक्षर भी लिए गए और चारों ओर लोहे की जाली से सुरक्षा कवच भी तैयार किया गया है। वर्तमान में स्ट्रांग रूम परिसर में पूरी तरह सख्त और पुख्ता सुरक्षा व्यवस्था देखने को मिल रही है। आमची ही मागणी होती की जेव्हा स्ट्राँग रूम सीलबंद करण्यात आली त्यावेळेस सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या त्या कागदावर असायला पाहिजे होत्या, त्या नव्हत्या। त्याचप्रमाणे जो कुलूप लावलेला आहे स्ट्राँग रूमला, त्या कुलूप लावताना कुलपाच्या वरती सह्यांच्या कागद आधी गुंडाळावा लागतो, नंतर त्याच्यावर कापड लावून सील केलं जाते। हे आता तुम्हाला जे बॅरिकेड दिसत आहेत हे कठडे त्यावेळेस लावलेले नव्हते आणि पारदर्शकपणे जेव्हा तुम्हाला जनतेला हे दाखवायचं आहे तर त्यांचा डिस्प्ले मॉनिटर पोलिसांच्या गार्ड रूममध्ये आहे, तो कोणी साधारण व्यक्ती जाऊन बघू शकत नाही। त्याच्यामुळे तो डिस्प्ले मॉनिटर एक बाहेर राहिला तर सामान्य माणूस पण तिथून सहजतेने बघू शकते, कारण इथं जे पोलीस बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा परवानगी घेऊन आतमध्ये कोण जाईल, त्याच्यामुळे डिस्प्ले मॉनिटर एक पब्लिकसाठी इथं समोर असायला पाहिजे। ह्या सगळ्या त्रुट्या होत्या त्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या, त्याची काही पूर्तता झाली आहे। काल दारावर ज्या सह्या नव्हत्या कागदावर त्याच्यावर सह्या घेण्यात आलेल्या आहेत, हे कठडे लावण्यात आलेले आहे। परंतु आता आमची मागणी आहे की जॅमर आणि एक मोठा डिस्प्ले इथं TV समोर लावावा, जेणेकरून सर्व लोकांना ते बघायला मिळेल आणि सगळी ही प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे असं सगळ्यांना विश्वास होईल।